जेवायला घरी बनवलेलं. आजचा बेत माझा फसला. चला तर अशी का म्हणते पुढे तुम्हाला सांगतेच. कणकवलीला आलो होतो काही कामानिमित्त आणि दुपारची वेळ होती. मिस्टर म्हणाले जेवायचं आहे का? म्हटलं नको, घरी जेवण तयार आहे. म्हटले चल कॉकटेल खाऊया. मग काय, कणकवली स्टँडच्या समोर बाळकृष्ण म्हणून आहे, तिथे कॉकटेल खरंच खूप छान मिळतं. आम्ही तर कणकवलीला आल्यानंतर बऱ्याचदा हे कॉकटेल एन्जॉय करतो. खूप चवीला असं अप्रतिम असतं. तिथे कॉकटेल एन्जॉय केला. मिस्टरांचं इलेक्ट्रिक दुकानात काही काम होतं, त्यांनी काही त्यांचं साहित्य घ्यायचं होतं ते घेतलं. त्याच्यानंतर मी माझंसुद्धा सामान खरेदी केलं आणि घरी निघालो आता. आणि इथे जिथे गाडी पार्क केलेली तिथेच ही भांडी विकायला बसलेली होती. भांडी बघून एवढा मोह झाला की वाटायला लागलं घ्यावं. आणि 100-100 रुपयाला भांडी. त्याच्यामुळे त्यातली 2 भांडी मी घेतली. पण खरंच ही भांडी कोणीही घेऊ नका. ही भांडी लोखंडाची आहेत, फक्त त्याला मुलामा दिलेला आहे आणि हे आम्हाला नंतर समजलं. 2 भांडी घेतली, गाडीत ठेवली आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर बघा कुकर उघडला, पण इथे तुरीची डाळच शिजलेली नव्हती. मग काय पश्चाताप झाला. म्हटलं मिस्टर म्हणत होते की नाही जेवूया म्हणून. जेवलं असतं तर म्हटलं किती बरं झालं असतं. मग काय, ती डाळ घोटून शेवटी फोडणीला एकदाची घातली.